आहे तो राज्याचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला आहे. एकंदरीत राज्याला नेमकं काय मिळालं, काय वाटतंय तुम्हाला? राज्याला काहीच मिळालं नाही, भोपळा मिळालेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जे काही या बजेटमध्ये आपण पाहिलं की फक्त आश्वासन आश्वासन आश्वासन, त्याच्याशिवाय काहीच मिळालं नाही, अशा पद्धतीचं हा बजेट होता. राज्य सरकारने घोषणा खूप केल्यात, रस्त्यांच्या घोषणा केल्यात, तुमच्या मोठ्या पुलांच्या केल्यात, पण ग्रामीण भागासाठी काय? मग तुम्ही ज्या घोषणा केल्या ते पैसे कुठून आणणार? 10 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे, 65,000 कोटीचं तुम्ही व्याज भरताय, तर मग हे पैसे आणणार कुठून? तो हिशोब तर यांनी दिला पाहिजे होता. पण येण्याची इन्कम दाखवली नाही, पण घोषणांचं तर सगळं दाखवलं, पण त्याला किती पैशाची तरतूद आहे ती कुठं अजिबात नाही. त्यामुळे हा बजेट फसवणुकीचा बजेट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. सर, पाहायलाच गेलं तर 2 लाख जे आहे ते शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे 2 लाखापर्यंत, परंतु नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाची देखील तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु कुठेतरी निश्चित जो आकडा आहे ते कुठेतरी तरतूद करण्यात आलेली नाही. आमची मागणी राहणार की सरसकट कर्ज माफ करा. तुम्ही शेतकऱ्यांना लाईनमध्ये उभं ठेवू नका. पात्र शेतकरी कोण नेमका ते या पद्धतीचं जे फसवणुकीचं काम केलं जातं ते अजिबात करू नका, ही आमची मागणी राहणार आहे. शेतकऱ्यांना तुम्ही लाईनमध्ये उभं ठेवू नका, ही भूमिका आमची राहणार. लाडकी बहीण योजनेअंतर्गत देखील काहीतरी बहिणींना एक आशा होती की आर्थिक जे आहे अर्थसंकल्पामध्ये ते तरतूद करण्यात येईल आणि जी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये पाहायला गेलं तर वाढ देखील करण्यात येईल असं देखील लाडकी बहिणीला विश्वास होता, परंतु असं काहीच झाले नाही. एकंदरीत फसवणूक झालेली आहे. लाडक्या बहिणीची फसवणूक केलीच आहे आणि सगळं खापर लाडक्या बहिणीवर फोडण्याचं पाप हे सरकार करते आहे. कर्ज घेतलं ते 10 लाख कोटीचं कर्ज घेतलं, ते कोणासाठी कर्ज घेतलं ते यांनी सांगावं. लाडक्या बहिणीसाठीच घेतलं असेल तर आम्हाला खूप आनंद आहे. पण आता तुम्ही हे कर्ज एवढं मोठं घेऊन तुम्ही राज्याला आर्थिक डबघाईचं आणलेलं आहे आणि जवळपास 65,000 कोटीचं कर्ज व्याज तुम्ही त्याच्यामध्ये भरताय. त्यामुळे या सगळ्या पैशाचा हिशोब या सरकारला द्यावा लागणार. सौर ऊर्जेचा देखील प्रश्न आहे, ग्रामीण भागामध्ये देखील तरतूद करण्यात आलेला आहे. सौर ऊर्जा संदर्भामध्ये घेतलेला निर्णय योग्य वाटतो का तुम्हाला? हे एक भ्रष्टाचाराचं केंद्र सरकारने तयार केलेलं आहे. सौर ऊर्जेच्या नावाने, सबसिडीच्या नावाने जे वेंडर आणले जातात त्यांना मालदार बनवलं जातं. शेतकऱ्यांना त्याचा कुठलाही उपयोग होत नाही, फक्त कागदावर ते चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यातील दरेगाव जे आहे ते निसर्गोपचार केंद्र म्हणून निवडलेलं आहे, पण दरेगावची नेमणूक का केली? एकंदरीत काय वाटतं तुम्हाला की देवेंद्र फडणवीस यांनी नेमणूक केली ती म्हणजेच सत्ताधाऱ्यांना कुठेतरी केंद्राच्या संदर्भामध्ये आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे? मला तर असं वाटतं की निसर्गोपचार केंद्र सरकार चालवत आहे, पण जे हॉस्पिटल आता या राज्यामध्ये शासनाचे आहेत त्या हॉस्पिटल तरी व्यवस्थित चालवले पाहिजे ना. तिथं त्यांच्या राजकीय काय काडी करायची असेल तो त्यांचा भाग आहे. तिथं आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिकडले आहेत, त्यांना काही निसर्गोपचाराची जरूरत आहे का काय आहे की काय माहीत नाही, काही कशासाठी ते शोधली ती जागा. त्यामुळे ते फडणवीसच त्याचं उत्तर देईल. पण आमचं मागणी आहे की त्याचं स्वागत करू आम्ही तिथं केलं, पण मूळ मुद्दा असा आहे की राज्यातले दवाखाने जे आहेत ते आज पूर्ण ऑक्सिजनवर आलेले आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकार नेमकं कसं पाऊल उचलेल आणि ते सगळे अद्ययावत करून गोरगरीब लोकांना आरोग्य व्यवस्थेच्या उपलब्ध कशा करून देतील ही भूमिका राज्य सरकारने स्पष्ट केली. कॅमेरामन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.